पाटील आणि अनिकेत पाटील, योगेश पाटील आज विशाल पाटील आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. योगेश पाटील यांचे बंधुराज, त्यानंतर विनोद पाटील असतील, परेश पाटील मला वाटतं आता आलेले आहेत, कारण एक काळ गाजवलेला आहे पूर्णपणे सोनापाडा संघ म्हटल्यानंतर. या दोन भावांच्या जोड्या आम्ही सातत्याने पाहिलेले आहेत. परेश पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, विशाल पाटील. कारण सुरुवातीचा काळ आपण पाहिला बुऱ्या या नावाने ते भरपूर प्रसिद्ध होते, ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या. त्यावेळी सातत्याने सोनारपडाची दहशत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वर्षापासून तुम्ही पाहतायत. 25 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करा आता प्लीज, जरा थोडं सहकार्य करा, खेळाडूंना विनंती आहे, वेळ जास्त वाया जातोय. कोलोली संघाने एक सामना जिंकलेला आहे. गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं सोमनाथने हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आणि सोमनाथ कारभारीला आपण पाहिलं 3000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा मिळाला जयेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. एक उद्योजक बघा, या मॅचसाठी सुद्धा तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. जयेश शेठ पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय उद्योजक विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांनी सलग 3 षटकार मारले तरी 3000 रुपये असतील, म्हणजे सुवर्ण संधी. बघा, जरी 50,000 रुपयाची स्पर्धा असेल मात्र बक्षिसांचा वर्षाव जयेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं ते बक्षीस सोमनाथ कारभारी यांना मिळालं. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांनी सलग 3 षटकार मारले तरी तुम्हाला 3000 मिळतील. सामने लॉट्स प्रमाणे होतील, लक्षात घ्या. त्यामुळे गावदेवी उंबारले आणि जय जलेश्वर वाडेकर, सिद्धू पाटील आला असेल आमचे संपर्क साधा. पहिला चेंडू वेगवान होता, उत्तर नाही अनिकेत पाटीलकडे. डॉट बॉलची ते समाप्त होईल. अतुल पाटीलकडे वेग प्रचंड आहे. गावदेवी राकेश मात्रे, SB प्रतिष्ठान सोनारपडा संघ आपण पाहतो 9 ट्रॉफीज त्यांनी जिंकले आहेत. बघा, मैदानात जाऊ नका, मॅच सुरू असताना जरा लवकर जाता, नाही लक्ष द्या जरा, लाईव्ह टेलिकास्ट आहे. उंबारली आणि वाडेकर यानंतर मॅच आहे, लक्षात घ्या. गावदेवी उंबारली, गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. उंबारलीमध्ये आपल्याला क्रिकेटचा कुंभमेळा पाहायला मिळणार आहे नाईट फॉर्मॅटमध्ये. 5 ते 10 जानेवारी, 5 आणि 6ला 40+ आणि 7, 8, 9, 10 रेग्युलर 32 संघ पाहायला मिळतील. अतुलचा पुढचा बॉल राईट मोर द विकेट, शफल झाले, अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज बाद होईल. अनिकेतची खेळी ते समाप्त होईल. पहिला धक्का लागत असताना सोनारपाडा टीमला अतुल पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पाहिलं तर नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. उंबारली यानंतरची मॅच 5 ओव्हरची. तुम्ही थोडंसं फास्ट घ्या. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांच्या नंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्यामुळे पहिले 4 सामने आम्हाला लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत, लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत आम्ही थोडंसं मागे आहोत. होमसे MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. प्रथमेश पालकरी आलेत, सागर फराड आमच्या सोबत आहेत. अतुलचा पुढचा बॉल, शॉर्ट प्लेनचा बॉल होता, वेग प्रचंड आणि वेगाला उत्तर नाहीये प्रथमेश पालकरीकडे. डॉट बॉलची ते समाप्ती. अफलातून गोलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संदप विरुद्ध सोनारपडाशी लढत, दुसरी लढत तुम्ही पाहता आजच्या दिवसातील. 5 षटकांच्या मॅचेसला जवळजवळ एका मॅचला 1 तास जातो, त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. कवसला क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये. प्रथमेश पालकरीची खेळी समाप्त होईल. सोनारपडाला लागणारा हा दुसरा धक्का.
कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. ज्या संघाने या सीझन मध्ये 9 ट्रॉफी जिंकल्यात सोनारपडा संघ, मात्र त्या संघाला थोडंसं शांत ठेवलंय या मॅच मध्ये संदर्भ टीमने. पुढची मॅच वाडेघर विरुद्ध गावदेवी उंबारली. इथेही चेंडू हवेत आहे, मेडन षटक आणि 3 विकेट. जोरदार टाळ्या उद्या गोलंदाज अतुल पाटीलसाठी. अमोल पाटील शून्यावरती बाद. मेडन षटक टाकलेले आणि 3 विकेट घेतलेले आहेत गावदेवी आर एम एस बी प्रतिष्ठान. सोनारपडा संघ थोडासा बॅकफुटवर आहे, मात्र बघायचं मास्टर माइंड योगेश पाटील थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी ते मैदानात खेळताना आता आर्यन ठाकूर आलेत. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा या स्पर्धेत मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते मी राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं आम्ही मनापासून आभारी आहोत. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. सिद्धू पाटील सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर जेव्हा जेव्हा खेळतात त्यांचे सुपुत्र त्यांच्या सोबतच असतात. प्रथमेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आर्यन ठाकूर आले 9 सेकंडला. ज्यावेळी आम्ही सकाळी ते 9 वाजता आलो, नक्कीच आर्यन सर्वोत्तम पाणी घेऊन इथे आलेले होते राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, आणि तेच आर्यन ठाकूर आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. प्रथमेशचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतोय प्रथमेशचा. इथे मात्र सन्मान दिलाय, सिंगल इथे मिळेल, कारण एकही धावपलकावरती आली नव्हती. 3 विकेट गेल्या होत्या आणि आता अखेर पहिली धाव सोनारपडा संघाची धावपलकावरती लागले. 5 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली जाते. योगेश पाटीलला माहिती आहे पहिल्या मॅच मध्ये 50 धावा 51 धावांचं संरक्षण कोलोली संघाने केलेलं आहे. उंबारली 20 संघाला त्यांनी पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. सोमनाथ कारभारीने जबरदस्त गोलंदाजी केली. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. आणि जय शेठ पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपये सुद्धा विकेट हॅट्रिक, सलग 3 षटकार. पहिल्या मॅच पासून गोलोली चषक मध्ये बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. मिडॉन वरनं चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये अतुल पाटील आहेत, सिंगल मिळाले. आर्यनचं सिंगलने खातं उघडलं होतं. 3-2 अशी धावसंख्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर संघाचे खेळाडू दाखल होत आहेत. दरवर्षी वाडेकर संघ गोलोली चषक ही स्पर्धा खेळतात. प्रथमेशचा पुढचा बॉल, फुलटॉस होता, कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. मिडॉपला बीट केले, डीप बंद क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, पायाचा वापर जरूर केलाय, मात्र बॉल जाईल सीमा पार, चौकार. मैदानातून कुठे बाईक चालवली वाडेकर? चला लवकर जरा, नाही मागून रस्ता होता ना. भूषण आहेत वाटतं, या लवकर या जरा. आणि फलंदाज इथे क्रीज मध्ये पोहोचलेत. एक सिंगल इथे मिळाली, फिल्डिंग चांगली होती, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. सात धावा झालेल्या आहेत.
7 धावा 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना SB प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा. फटका चांगला मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा अतुल पाटील तिथे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. टीम संदप या संघाच्या माध्यमातून टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीने तो निर्णय योग्य ठरवलाय. 8 धावा धापलकवधी लागलेत. 3 गडी बाद 8. पुढची मॅच गावदेवी उंबारली विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रथमेश पाटीलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरी आला असेल. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग झाली कारण थोडस डीजेचे साऊंड आमच्या समोर आहेत. 2 धावा इथे मिळालेत. प्रथमेशने धावा खर्च केल्या 10. पहिलं षटक मेडन होतं. 3 गडी बाद 10. ओमकार तिथे होते क्षेत्ररक्षक. कदाचित त्यांना असं वाटलं होतं षटकार जाईल त्यामुळे चेंडू त्यांनी नक्कीच आतमध्ये ढकललाय. तुमचा बॅलन्स जातो बऱ्याच वेळा. चला स्पीडअप करा. मॅच लगेच सुरू करायची. लक्षात घ्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वाडेकर आणि उंबारली. प्रेम भोईर सुद्धा आलेत आणि उंबारली 40+ जी स्पर्धा होणार आहे 5 आणि 7 या स्पर्धेचे ड्रॉ मला वाटतं इथे किती होणार आहेत. 40+ मध्ये तो मॅसेज आपण पाहिला होता. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 10. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा अतुल पाटील आले ज्याने मेडन षटक 3 विकेट या मॅच मध्ये घेतले आणि 3ही विकेट महत्वाचे होते. अनिकेत, अमोल, प्रथमेश पालकरी. चला सामना सुरू करायचा. 3 षटकानंतर 12वा खेळाडू मैदानात जाईल. लक्षात घ्या पाणी घेऊन या ओव्हर नंतर. वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये. या मॅच मधला सलग 7वा बॉल डॉट आलाय अतुलचा. काय जबरदस्त गोलंदाजी केली अतुल पाटील. नेहमी चर्चेत असतात अतुल पाटील. वेग त्याच्याकडे प्रचंड आणि त्याच या खेळाडूची शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता फेअर क्रिकेट खेळता त्याच वेळा तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट मोड द विकेट. इथे फिल्डिंग खराब आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. आउटफील्ड फास्ट आहे. आता चेंडू नाही थांबणार. सीमा पार चौकार. अखेर 8व्या बॉलवरती पहिली धाव इथे खर्च केली अतुलने. ती चौकाराच्या स्वरूपात. धावा झाल्या 14. कट करण्याचा प्रयत्न होता. योगेशने कॉल दिलाय. विकेट सॅक्रिफाईस केली आर्यनची कारण आर्यन सुद्धा या टीमचा एक चांगला बॅटर आहे. मात्र कदाचित योगेशच्या मनामध्ये काय झालंय 3री ओव्हर आहे. धावा नाही आहेत आणि धावा करायच्या आहेत आणि त्यामुळे कदाचित विकेट सॅक्रिफाईस केले नाही. आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर आता मैदानात दाखल होतोय. आताच कुपरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग. 6 बॉल 7 ची मॅच. प्रेम भोईरने 2 बॉल 6 वरती घेऊन गेले होते आणि त्यानंतर अमर ठाकूरचा जो षटकार ओव्हर पिच बॉल मिळाला आणि प्रेमच्या मनामध्ये हे चाललं होतं की शॉर्ट प्लेनची गोलंदाजी अमर खूप लांब षटकार मारतात आणि त्यामुळे त्यांनी थोडासा वेगळा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मॅच तितक्यापर्यंत घेऊन सुद्धा गेले होते प्रेम भोईर. कारण असं वाटलं होती मॅच 2 ते 3 बॉलमध्ये संपेल मात्र शेवटपर्यंत घेऊन गेले. त्यामुळे प्रेमची चर्चा झाली त्या स्पर्धेमध्ये आणि आता इथे विकेट गमावली 4थी सोनारपाडा संघाने या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 1 वाजेपर्यंत पहिली इनिंग संपणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. पंच वाईट चिकवून करतायत. अवंतच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. ती सोनारपाडा संघाच्या खात्यामध्ये.
15 धावा धापाल कधी लागले 4 गडी बाद 15 अशी सुरुवात सोनारपाडा संघाची आपण पाहतो या मॅच मध्ये एसबी प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा. अतुलने जबरदस्त गोल दिली पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला अनिकेतची विकेट मिळाली त्यानंतर प्रथमेश पालकरची विकेट मिळाली आणि त्यानंतर आज अमोल थोडेसे लवकर आले पहिल्याच ओव्हरमध्ये आणि तेही 0 बाजले. बऱ्याच वेळा आपण पाहिलं 2 ते 3 षटकांतर त्यांना प्रमोट केलं जातं. कार्पेटच्या साहाय्याने फटका चांगला आहे 20 शेप मध्ये खेळत आहेत क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे थोडीशी घाई दाखवतोय संदर्भ संघ कारण की एक रन्स तुम्हाला क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि याच धावा ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळी अडचणीत आणू शकतात. सोळा धावा झालेल्या आहेत. वेगवान चेंडू होता मात्र जास्त बाउन्स आहे त्यामुळे पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे अतुलला. 18 धावा झाल्यात. झालेले आहेत. हा वेगवान चेंडू होता मात्र योगेश पाटीलला इथे बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 4 गडी बाद 18. प्रथम बॅटिंग करत असताना एसबी प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत मात्र इथून यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील संदर्भ टीमला कारण की प्रथमेशने 1 षटक टाकलंय अतुल दुसऱ्या स्पेलमध्ये आहेत. सॉफ्टीनचा वापर केला हलक्या हाताने खुश करो खुश रहो हे सांगत असताना योगेश सिंगल इथे मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. चला पाणी घेऊन जायचंय 12व्या खेळाडूंनी मैदानात जायचंय. 3 षटकाचा खेळ संपला. आमचे स्कोरर सांगताय धावसंख्या ती 19. 4 गडी बाद सोनारपाडा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रतिष्ठान उंबारली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा 40+ संघ ज्यावेळी खेळतो गावदेवी ईश्वरी 11 उंबारली या नावाने संघ सुद्धा खेळताना दिसतो. हा रेग्युलर संघ आहे गावदेवी योगेश पवारच्या नावाने सातत्याने संघ खेळत असतो. ओमकार पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी फार एंडकडनं. योगेश थांबलेत मैदानात. वेळ थोडासा त्यांनी घेतला या मॅच मध्ये. एका एंडने विकेट चालले होते मात्र आता योगेशची विकेट धोक्यातच आहे. मिड विकेटला अतुल पाटील एक चांगला झेल टिपलाय. 19 वरती 5वा धक्का सोनारपाडाला.
गेलेत 19 धावा झालेले आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी चेतन आलेत. चेतन आणि अमर ठाकूर स्ट्राईक केलेत मात्र अमरला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. नॉन सेकंडला तो इथून 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा झालेल्या आहेत. सोनारपाडा विरुद्ध संदप अशी लढत तुम्ही पाहतायत. पुढचा बॉल फटका चांगला आहे तिथे मात्र प्रथमेश कडनं चूक झाली. बॉल जाईल सीमा पार चौकार. मध्ये प्रथमेश पाटील त्यांचे प्रयत्न चांगले होते मात्र चेतनने चौकाराने खातं उघडले. धावा झाले 23. 5 गडी बाद. इथे काय घडलंय? फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट. बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी 22चा चौकार. धावा कशाही येऊ त्या टीमला महत्वाच्या असताना हा 22चा चौकार आलाय. त्या अगोदर बॅटने चौकार आला तर धावा झाले 27. कारण सोनारपाडा संघाला माहिती आहे, अमरला माहिती आहे 50 जर झाले या मॅच मध्ये तर आपण पलटवार करू शकतो संदर्भ टीम वरती. त्यामुळे 50-45 कमीत कमी करावे लागतील. 27 झालेले आहेत. हे दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाते. 5 विकेट गेलेले आहेत. 27 धावा झाल्या आहेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग चांगली आहे. गौरव तिथे आणि आता बाहुबलीला स्ट्राईक आली पहिल्यांदाच. धावा झाल्यात 28. 5 गडी बाद 28 धावा झालेल्या आहेत. या षटकातील 3 चेंडू ओमकारच्या अजूनही शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलवरती योगेशची विकेट त्यांनी घेतली. त्यानंतर चेतनने चौका ठोकला. 2-2. 2 बाकी बोललो. चार चेंडू झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. इथे टॅप केलाय चेंडूला. एकच धाव मिळेल. हा 5वा बॉल होता. एकोणतीस धावा झाल्या त्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी घेता त्यावेळी तुम्हाला समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये लोकांचे. फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय चेतनने सीमारेषेच्या बाहेर. उपयुक्त षटकार आलाय चेतनच्या बॅट मधून. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 35. एक चौकार, एक षटकार, एक 22चा चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये आला. धावा झाल्यात 35. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो पडदा पकडलाय जिथे वाडेकरचे खेळाडू आहेत की कोलवलीचे, आपण तो पडदा सोडायचा आहे. पाय ठेवलाय का? नाही उभे राहा ना. नाही दिसत नाही तर उभे राहू शकता तुम्ही. बघा धावा नव्हत्या. ओमकार मात्र धावा आल्या आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. अजून एक षटक बाकी आहे. हर्षद पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. नांदिवलीच्या स्पर्धेत हर्षद पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोच हर्षद पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. इथून 15 आल्या तर 50 होतील आणि अमर मैदानात त्यामुळे 15ची अपेक्षा नक्कीच करेल त्यांच्या खेम्यामध्ये. बॅटिंग लाईनअप आपण विचार केला जरी 5 विकेट गेले असतील म्हणजे शेवटपर्यंत झुंज देणारा संघ आहे सोनारपाडा. कारण ज्यावेळी सोनारपाडा खोनीची मॅच झाली होती 9 विकेट गेल्या होत्या तरी 2 बॉलमध्ये 8ची गरज असताना चिरागने ती मॅच जिंकून दिली होती. हा फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. आणि काय घडलंय? अमर रनआउट. चेतनने सुद्धा एक षटकार चौकार मारलाय. कदाचित त्याला असं वाटलं स्ट्राईक माझ्याकडे. थ्रो फेकी अतुलची चांगली आणि आता बाहुबली रनआउट झालेत.
पाटीलचं मी कौतुक करेन. त्यांची थ्रो फेके ॲक्युरेट होते आणि बरोबर बॉलर सेंडला त्यांनी थ्रो फेके केली. बऱ्याच वेळा जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना असं वाटलं असतं आम्हाला स्ट्राईक गेलं, मग त्यांनी क्षेत्ररक्षक एंडला थ्रो केली असतं. मला तसं झालं नाही. एक धाव इथे मिळाले. आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर चिराग ठाकूर आलेत. 36 धावा झालेल्या आहेत. चिराग उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. नवीन वर्षामध्ये तुम्हाला सोनारपाडा प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे. अर्षद हात लागले नक्कीच. बघा स्वतः प्रथमेशने सांगितलेलं बॉल मिळाला नाहीये. कदाचित पंचांना असं वाटलं डायरेक्ट हिट झाले की काय. ओके, एकच रन आहे. 37 धावा झाल्यात. शेवटचं षटक हर्षदचा मार्ग असते. 37 धावा झालेल्या आहेत. स्ट्रायकला चिराग ठाकूर आपण पाहतोय. चिराग ठाकूर, विराज ठाकूर या दोन बंधुराजांचंही चांगलं योगदान राहिलेलं आहे सोनारपाडा संघासाठी. आता विराज बऱ्याचशा स्पर्धामध्ये असतात, कधी कधी नसतात. आता चिराग प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतात. इथे फटका चांगला आहे. मात्र लॉंग ऑनला पुन्हा अतुल आहेत. एकच धाव मिळेल. बघा अतुल पाटीलकडे जेव्हा जेव्हा चेंडू गेल्याने जबरदस्त फिल्डिंग केली. 38 धावा झाल्यात. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. मोठे फटके येत नाहीयेत. 38 धावा झाल्या. चला वाडेकर आणि उंबारली कॅप्टन उपस्थित राहायचे लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळतात मात्र लॉंग ऑफला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेतनची खेळी समाप्त होईल. नचिकेत पाटील एक चांगला जेल डिप्लाय. फलंदाज बाद. बरोबर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 38 धावा झाल्या. बघा प्रथमेश पाटील मास्टर माइंडचं काम करतात. त्यांना माहिती आहे 40च्या आत आपल्याला थांबवायचंय. काही धावा इथे चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये 51 धावा चेस झाल्या नाही उंबारली बी संघाला. आणि पुढच्या मॅच मध्ये गावदेवी उंबारली संघ तुम्हाला खेळताना दिसेल इन ऍक्शन मध्ये. एकच धाव मिळाली. वैभव पाटील यांचं बघा बॅकअप चांगलं आहे. 39 पहिल्या डावातील आता शेवटचा बॉल यानंतर टॉस होईल. उंबारली विरुद्ध जय जयलेश्वर वाडेकर. एकच धाव इथे मिळेल आणि अखेर जे प्रथमेश पाटील यांच्या मनामध्ये चाललं होतं 40 त्या 40 धावांवरती इथे लोकलेलं आहे सोनारपाडा संघाला. विकेट एक आपण पाहिलं तर 7 विकेट गेल्यात. विकेट टॉसला महत्व आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या सोनारपाडा संघ. आणि आपण आता किरण भाने पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. बघा वेद सोमनाथ भोईर सुद्धा आलेत. वेदच्या नावाने संघ आम्ही पुण्यामध्ये पाहिला होता ज्यावेळी सोमनाथ भोईर यांनी संघ पॅक केला होता. वेद 11 उंबारली या नावाने संघ आम्ही पाहिला होता. ईश्वरीच्या नावाने सातत्याने संघ तुम्ही पाहतात. वेदच्याही नावाने संघ आपण पाहिला. 5 ओव्हरची मॅच असेल सिद्धू. रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या कोणत्या प्रकारचा. पंचांना जर डाऊट वाटला ते रिव्ह्यू घेऊ शकतात.
गावदेवी आरएबी 11 सोनारपाडा संघाने 7 विकेट गमावले आणि 40 धावा इथे कुठलेल्या आहेत आणि आपण पाहतोय 41 धावांचा पाठलाग करायचा आहे पाटील 11 संदर्भ संघाला. पुढच्या मॅच मध्ये गावदेवी उंबारलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. किरण भाने पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर. प्रथमेश बॉल घेतलाय का नवीन? अतुल आलेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारलीने टॉस जिंकलाय आणि त्यामुळे जय जलेश्वर वाडेकर किरण भाने पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वाडेकर संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये असेल. जबरदस्त खेळ सोनारपाडा चषक मध्ये सुद्धा होता, मात्र कपिल पाटील जो मिस फिल्डिंगचा चौकार केला आणि तिथून खऱ्या अर्थाने मॅच सुरू झाली आणि तिथून मानेरे संघाने खऱ्या अर्थाने धावा बनवल्या. ते थोडेसे लेझी राहिले होते कपिल पाटील, त्यामुळे सिद्धू पाटील सुद्धा भरपूर नाराज झाले होते, कारण की फिल्डिंगचा स्टँडर्ड तिथे मागच्या 2 स्पर्धा आपण पाहिल्या ना, कोपरची स्पर्धा आम्ही पाहिली आणि सोनारपाडा चषक, फिल्डिंग थोडीशी ढासळली वाडेकर संघाची. त्यामुळे आता सिद्धूला थोडीशी चर्चा करावी लागेल खेळाडूंसोबत. एक्केचाळीस चेस करायचे. अनिकेत जुना चेंडू फेका इकडे. एक्केचाळीस धावा चेस करायचे. पहिला सामना कोलोली संघाने जिंकलाय. दुसऱ्या मॅच मध्ये सोनारपाडा संघ अडचणीत आहे. इथूनही अमर ठाकूरने चांगली गोलंदाजी केली, या अडचणीतनं बाहेर काढू शकतात. चला महिला वर्ग जे येत आहेत त्यांना विनंती थोडंसं लवकर या मैदानाच्या बाहेर. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही साईडने जाऊ शकता, असं नाहीये की रस्ता बंद नाहीये, मात्र थोडं तुमचंही सहकार्य गरजेचं आहे. आपण पाहतोय जय दुर्गा क्रिकेट संघ गोलोली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. इंद्राताई भोईर सुद्धा उपस्थित आहे. ताईंचंही हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट हा आपल्या पूर्ण भारत देशाचा विचार केला तर संपूर्ण भारत देश या क्रिकेटचा वेडा आहे आणि त्यामुळे गोलोली गावामध्ये सुद्धा क्रिकेटला प्रचंड क्रेज आहे. जेव्हा जेव्हा जय दुर्गा क्रिकेट संघ गोलोली संघ खेळतो त्यांचाही खेळ नेहमी चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. प्रथमेश हाही चेंडू घेऊन ठेवा. प्रथमेश चॉईस केलेला अतुलने, हाही पंचांकडे जमा करा. फक्त 2 चेंडू तुम्हाला चॉईस करायची, लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला नवीन मिळेल. मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, गली शॉट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि वाईड इस्ट लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि मिड ऑफला सुद्धा अमोल पाटील आहेत. शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये आपण पाहतोय अनिकेत पाटील यांनी सामन्याला होते सुरुवात. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रथमेश पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी तुम्ही पाहतायत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीश दादा पाटील सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल इथे अमरने थोडासा वेळ घेतलाय आणि आता अमरला मगाशी ज्या प्रकारे गोलंदाजी करत होते आपण पाहिलं तर हर्षदला बॉल मिळाला नव्हता, तसं अमरलाही बॉल मिळाला नाही. मात्र पहिला बॉल डॉट आहे. ओमकारची रनआउटची विकेट कदाचित मिळाली असती, पण प्रथमेश जसे फटका खेळले तसा त्यांनी कॉल दिला होता, वेट यस नो, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. रनआउटची विकेट गेल्यानंतर बऱ्याच वेळा दबाव निर्माण होतो. गोलंदाज अमरला तुम्ही पाहतायत. अमर ठाकूर मकर संक्रांत ट्रॉफी आजही आपण पाहिलं तर 22 विकेट एका स्पर्धेमध्ये घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे अमरला तशीच गोलंदाजी आज करावी लागेल, कारण की धावा कमी आहेत, 40 आहेत. 41चं संरक्षण करायचंय. बॅटची एज लागली आणि अमरने विकेट पहिली घेतली. प्रथमेश पाटील जो या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाज होता तो शून्यावरती बाद.
विकेट टेकर गोलंदाज आहे सोनारपाडा संघाचा. योगेश पाटीलने चांगला झेल टिपला इष्टांच्या मागे. कपिल पाटील बघा थोडेसे लांब आहेत, कारण त्याला माहिती आहे त्या दिवशी मिस फिल्डिंगचा जो चौकार गेला तेव्हापासून नक्कीच बरेचसे टेन्शन मध्ये आहेत कपिल पाटील. बॅटिंग मध्ये धावा वसूल करणार होत्या, मात्र बॅटिंग चांगली झाली नाही कपिलची. वळूया मॅचच्या दिशेने. नचिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय गोलंदाज अमर ठाकूरला तुम्ही पाहतायत. पहिला बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्टवेअरचा वापर केलाय. आणि इथे काय घडलंय, 2 धावा इथे मिळालेत. ओमकार दुसऱ्यांदा बचावलेत. पहिली संधी आली होती, दुसरी संधी प्रथमेश कडे आली होती. अमरकडे थ्रो फेकी करेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तर 41 धावा वाटतायत सोप्या, मात्र तितक्या सोप्या नाही आहेत. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते. पहिली ऑलरेडी प्रथमेशची विकेट गेली होती. ओमकारला आता खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. नचिकेत आणि ओमकार ही जोडी, या जोडीला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण 41 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. अमरचा पुढचा बॉल पुन्हा हलक्या हाताने खेळ आहेत, पुन्हा प्रथमेश पालकरी आहेत. आता चूक होणार नाही. आणि हेच योगेश मगाशी सांगत होते की माझ्याकडे तुला थ्रो फेकायचा होता. एक सिंगल मिळाली आहे, धावसंख्या 3, कारण प्रथमेश पालकरी या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे त्याचा जजमेंट ही बरोबर होता. बॉलर स्टेनलाही विकेट मिळाली असती कदाचित, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. ओमकार स्ट्राईक एंडला आले. 3 धावा दापल कधी लागल्यात. 41 चेस करत असताना पाटील 11 संदाप. संदप संघ नेहमी चर्चेत असतो, 40+ असो किंवा रेग्युलर. अमरचा पुढचा बॉल फटका चांगला आहे. शॉर्ट अप लेनचा बॉल होता. ओमकारला 2 जीवदान मिळाले. रनआउट होता तो वाचला होता. आणि आता त्याने षटकार ठोकलाय अमरच्या विरोधात. ते मी आता थोडंसं आक्रमकच खेळावं लागेल. 9 धावा धावल कधी लागल्या तिथे आता सिंगलला प्राधान्य दिलंय. अमरने 10 धावा खर्च केले. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 31 धावा जुनी करायचे. शॉर्ट अप लेनचा जो बॉल होता त्याला षटकार मारला ओमकार पाटील यांनी, त्यानंतर सिंगल घेतली. कारण ओमकारला 2 वेळा तुम्हाला रनआउट करण्याची संधी आली होती, नामी संधी होती. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे पुढे पडल्यानंतर तो बाउन्सच घेईल. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट थ्रो फेकी करावी लागेल या मैदानामध्ये. जय दुर्गा क्रिकेट संघ गोलिवली आयोजित गोलिवली चषक 2025 सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गावदेव उमारलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. किरण भाने पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर. डीजे आपल्याला आपण पाहतोय परेश गायकर सुद्धा सज्ज झालेले आहेत. आणि गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत पाटील. सतरंगी ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूने पटकावली आणि सातत्याने अनेक मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार ज्या खेळाडूला सातत्याने मिळालेत. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बेस्ट बॅटर होते अनिकेत. तिथेही मालिकावीरच्या रेस मध्ये होते. आणि त्याला मी चर्चेत असणारं नाव आहे अनिकेत. ज्या पद्धतीने तो या सीझन मध्ये क्रिकेट खेळतोय. आता गोलंदाजी अनिकेतला चांगली करायला लागेल, कारण 24 बॉल 31 करायचे आहेत. फक्त दिशा दिली, बॉलला पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौदा धावा झालेल्या आहेत. ओमकार पाटीलच्या बॅट बंद बघा, षटकारानंतर चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय.
चायनामॅन गोलंदाज प्रवीण पाटील यांचे सुपुत्र तुम्ही पाहतायत. ओमकार प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. जो खेळाडू या टीमचा सर्वात फॉर्म मध्ये होता प्रथमेश पाटील, तो शून्यावरती बाद झाल्यानंतर तुम्हाला जिम्मेदारी घ्यावी लागेल. 41 अशाच बनणार नाहीयेत. सिंगल डबल चौकार षटकार मारावे लागतील. हाई शॉर्ट प्लेनचा बॉल होता, मात्र आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रथमेश पालकरी कोणती चूक करत नाहीयेत. अनिकेत पाटीलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. 14 वरती लागणार आपण पाहिलं तर दुसरा धक्का. अनिकेतच्या खात्यामध्ये पहिली विकेट. हा झेल आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश पालकरीच्या माध्यमातून. आणि हेमंत पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 14 वरती 2 धक्के लागलेत. 41 चेस करत असताना संघ आपण पाहतोय पाटील 11 संदप. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल किरण भाने पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर आणि गावदेवी उंबारली. दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघाने 5-5 ट्रॉफी जिंकलेले आहेत. त्यामुळे मजा येईल त्या मॅच मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, याही मॅच मध्ये मजा येईल. आणि ज्या पद्धतीने अनिकेतची जर चांगली गोलंदाजी झाली तर ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. मात्र त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. RM11 सोनारपाडाला. फुलटॉस आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. जसे मैदानात आले कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती दिसला नाही आणि त्यांनी षटकार ठोकलाय. धावा झाल्यात 20. 21 अजूनही करायचे आहेत. अर्धलक्ष पार केलंय. हाही फटका फसलाय. अमोल डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. चौकार येत आहेत, षटकार येत आहेत, मात्र विकेट येत आहेत. 20 वरती तिसरा धक्का. सुद्धा येत आहेत. 40 प्लसचे त्यांचं हार्दिक स्वागत. मात्र इथे हेमने थोडीशी घाई दाखवली. हे नचिकेत त्याला सांगतायत की सिंगल डबल तुला घ्यायची आहे. हर्षद पाटील आले. चला हर्षद थोडंसं लवकर जायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण दुसरीच मॅच आहे. यानंतर अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हर्षद पाटील आलेले आहेत. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच मध्ये कोळेगाव विरुद्ध चोळेगाव अशी मॅच पाहायला मिळणार आहे. हा सामना रफ अँड टफ होईल कारण विकेट येत आहेत, चौकार षटकार येत आहेत. लेगस्टम्पच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. दसरथ सुरकाते सरांना तुम्ही पाहतायत. धावा झाल्यात 21. 20 धावांची अजूनही गरज आहे. सोनारपाड्याकडे डॉट आणि विकेट हाच पर्याय उरलाय. जी बाईक आली ती थांबायची जरा. एक धाव इथे मिळते. ओव्हर झाल्यानंतर बाईक घेऊन जा. 22 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथ असताना 22 धावा झालेल्या आहेत. 19 धावांची अजूनही गरज आहे. थोडीशी घाई करा. ऍड होईल अजून. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकात संदर्भ संघाची धावसंख्या ती 23. 18 बॉल मध्ये 18 करायचे आता.
ते थोडीशी मिस फिल्डिंग झाली अनिकेतकडनं आणि एक एक रन्स तुम्हाला आता जी वाचवायची आहे ती तुम्ही खर्च करतायत. धावा झाल्यात 25. 17 चेंडू आणि 16 धावा या मॅच मध्ये करायच्या संदर्भ टीमला. 17 चेंडू आणि 16 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. यश केने. यश केनेचा बॉल विकेट मिळेल का यश केनेला आणि आर्यन ठाकूर डाऊन दी बॉल आले. चूक होणार नाहीयेत. नचिकेतची विकेट इथे गमावली. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतोय संदर्भ टीमला. चेंडू शिल्लक आहे 16. दोन सामने 5 षटकांचे त्यानंतर 4 षटकांच्या 3 मॅचेस. त्यामुळे थोडीशी घाई करा आणि खेळाडूंना विनंती असेल खास करून थोडं आम्हाला सहकार्य करा. कोणतीही स्पर्धा ज्यावेळी आयोजित करतात त्यावेळी ती स्पर्धा खेळाडूंसाठी असते. त्यामुळे खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. नचिकेतने सुद्धा घाई दाखवली. वैभव पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. हर्षद पाटील आणि वैभव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काही होऊ शकते या मॅच मध्ये कारण की बॉल टू रन मॅचेस भरपूर रंगतदार होतात. यश केने कोपरच्या स्पर्धेत बेस्ट बॉलर होते. इथेही फलंदाज बाद झालाय. वैभवची खेळी समाप्त झाली. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय संदर्भ टीमला. मॅच संपली नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 15. धावा करायच्या 16. जायचे कारण का अतुल आले 7व्या क्रमांकावरती. पहिल्या डावात सोनारपडाचे 7 विकेट गेले होते. दुसऱ्या डावात संदर्भचे 5 गेलेले आहेत. ऑलरेडी अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. यश केने बघा जबरदस्त गोलंदाज आहे. फायनल मॅच मध्ये निजे ग्राउंड मध्ये 6 चेंडू 6 धावा अपोजिट टीमला करून दिल्या नव्हत्या. तोच हा गोलंदाज आहे यश केने. फक्त टाइम मध्ये लक्ष घ्या थोडस प्लीज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. 15 चेंडू मध्ये आता आपण पाहिलं तर 15 चेंडू 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. हॅट्रिक चोंबडर गोलंदाज यश केने. फुलटॉस होता फक्त दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरेजनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. आर्यन ठाकूर तिथे. हॅट्रिक बॉल होता मात्र हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. सिंगल मिळाली. धावा झाले 27. 26 झालेले आहेत. 15 जुनी करायचे आहेत. अतुल पाटील आले सिंगलने. अतुलने खातं उघडलंय. संदीपाने 1 मिनिट थांबा. मॅच सुरू असताना प्लीज थोडस सहकार्य करा. 26 धावा झालेल्या आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. यश केने. हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. अनिकेत तिथे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सत्तावीस धावा झाल्या. 13 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. येणारे 13 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. तेरा चेंडू 14 धावा. विकेट धोक्यात आहे. चेतन डाऊन दी बॉल आलेत. चूक होणार नाहीये. अतुलची महत्वाची विकेट या मॅच मध्ये आता मिळाली यश केनेला. त्यामुळे मॅच संपली नाहीये. 6वी विकेट गमावली संदर्भ टीमने. जबरदस्त कमबॅक पलटवार या मॅच मध्ये केलाय सोनारपडाने. 12 बॉल आता 14 या मॅच मध्ये करायचे आहेत.
विकेट गेल्या आहेत. पहिल्या डावात 7 विकेट गेल्या होत्या. अजूनही 12 बॉल 13 चालूच शकतात संदपला विकेट न गमावता. टॉस सुद्धा संदप टीमच्या बाजूने. मी मगाशी उल्लेख केला होता 40-45 धावा इथे चेस करणं इतकं सोपं नाहीये. जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली नाहीये असेल तर नक्कीच तुम्ही चला चला फास्ट खेळायचे. 12 खेळून या लवकर बाहेर प्लीज. मॅचचा एक रिदम असतो, थोडं फास्ट खेळा. चला चला सोनारपाडा संघ थोडं सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या लवकर. चेतन खेळाडूंना सूचना करा कारण दुसरीच मॅच आहे. 1:20 झालेले आहेत. संध्याकाळी अंधार लवकर होतो मित्रांनो, त्यामुळे तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. 12 चेंडू 14 ची मॅच. चला अमर घाई करा प्लीज. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक लाईव्ह वरती जोडले गेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सोनारपाडा संदप चला प्लीज बघा अंपर सूचना करतात. अमर 12 चेंडू 14 करायचे. त्यांनी आता अनिकेतकडे हे षटक दिले. बराचसा विचार केला. दुसऱ्या स्पेलमध्ये अनिकेतकडे योगेश सांगतायत की एक्झिट टूला आता काय करायचंय. 12 चेंडू 14 करायचे आहेत. हर्षद पाडी आणि आता नवीन बॅटर शुभम पाटील. नवीन बॅटर आलेले शुभम 9 सेकंडला आहेत आणि स्ट्राइक एंडला हर्षद. 12 बॉल 14. 12 चेंडू 14 धावांची गरज. अशीच मॅच आम्ही पाहिली होती कोळे नांदिवलीच्या मैदानामध्ये सामना होता. कोळे नांदिवली आणि वाडेकर आणि नांदिवलीचे प्रेक्षक फटाक्या वाजवत होते आणि त्यावेळी 12 बॉल 12 वाडेकर संघाने त्यांना करून दिल्या नव्हत्या. तर क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट फटाक्या वाजून क्रिकेट जिंकलं जात नाही, लक्षात घ्या. आणि त्यानंतर सिद्धू पाटीलने जबरदस्त मास्टर माइंडचं काम करून ती 12 बॉल 12 ची मॅच वाडेकर जलेश्वर वाडेकरने जिंकली होती. ते 12 बॉल 14 हवेत आणि बघायचं अनिकेत पलटवार करेल का आता. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्वतः यष्टीरक्षक योगेश पाटील वेगाने धावतायत कारण सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. 11 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विकेट न गमावता 12 चालतील, मात्र लिगली 11 बॉल 13 हवेत संदप टीमला. तर प्रथमेश पाटील या मॅच मध्ये 0 वरती बाद झाले. अतुल सुद्धा लवकर बाद झालेला आहे. अतुलने 1 धावेचं योगदान दिलं या मॅच मध्ये. हेबनने एक षटकार मारला, तोही आउट झाला. अनिकेत शेवटपर्यंत मॅच सोडणार नाहीयेत कारण की माहिती आहे 10 चेंडू मध्ये आता 12 करायचे. 10 चेंडू 12. त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकात चिरागचं षटक असू शकते या मॅच मध्ये. 10 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चांगला चेंडू आहे. इथे हर्षदला बीट केलं. एक डॉट बॉल दबाव निर्माण होऊ शकतो संदप टीम वरती. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा करायचे आहेत. 12 9 चेंडू 12 धावा. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे. कारण राकेश मात्रे RM 11 सोनारपाडा संघ कधी पलटवार करतो नेहमीच. त्याचमुळे 9 ट्रॉफी या संघाने जिंकलेत, मात्र संदप संघही कमी नाहीये. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, तिथे सिंगल मिळाले. अमोल पाटील तिथे आहेत. धाव मिळाली असती. अमोल सांगतात की माझी थ्रो फेकी बरोबर आहे. 8 चेंडू 11 धावांची आता गरज आहे. 10 चालतील विकेट न गमावता. पहिल्या धावात 7 विकेट गेले, दुसऱ्या धावात 6 विकेट गेले. टॉस का बॉस संदप संघ आहे. 8 चेंडू 11 धावांची गरज. काय जबरदस्त फाईट दिली राकेश मात्रे SB प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा संघाने. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलंय आणि शुभम पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. प्राधान्य आणि हेच त्याने नांदिवलीच्या स्पर्धेत सुद्धा केलं होतं. असे काही खेळाडू आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांना सिंगल डबल पेक्षा षटकार चौकार जास्त आवडतात आणि बॉल भरपूर लांब गेलाय. चला दुसरा स्वयंसेवक आमचे आहेत तिथे. 7 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. 4 चालतील विकेट न गमावता. त्याचमुळे थोडासा सोनारपाडा संघाने वेळ घेतला. अमरला दुसऱ्या स्पेल मध्ये आणायचं की अनिकेतला आणायचं. बॉल आलाय बघा. हर्षद काही व्हॉलेंटियर्स आहेत आमचे इथे प्रत्येक सीमारेषेवर बघा. सर्व मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही जर नजर टाकली तर प्रत्येक सीमारेषेवर आपण पाहिलं तर आमचे स्वयं आयोजक स्वतः उपस्थित आहेत.
36 धावा झाल्यात. 5 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7. पुन्हा एक विषय सांगतोय, पहिल्या डावात 7 विकेट गेले, दुसऱ्या डावात 6 विकेट गेलेत. आई फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळता मी मगाशीच उल्लेख केला, शुभम पाटीलला फक्त मारामारी आवडते आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. स्कोर इज लेवल. मेघनाथ आहेत, राजकुमार आहेत, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारलीने पुढच्या मॅच मध्ये हमें बॅटिंग करावी लागेल. किरण भाने पुरस्कृत, जय जलेश्वर वाडेकर. आणि तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचे लक्षात घ्या. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. तर शेवटच्या ओव्हरमध्ये अमोल पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वेद सोमनाथ भोईर सुद्धा बघा नेहमी चेंडू त्यांच्या हातामध्येच असतो. आणि इथे मात्र विजयाची सिंगल आली आणि अखेर हा सामना जिंकलाय. पाटील 11 संगप टीम संघ पोहोचले दुसऱ्या